या लोकांनी आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या सहाय्याने प्रचंड घपला तर केलाच, लाडक्या बहिणींनाही आणखीन त्यात 1500 रुपये खिरापतीसारखे वाटले। ते केवळ निवडणूक आयोगासोबत घपला करून केलेल्या त्या सगळ्या कृतीमुळे नव्हे, तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या मतांच्या आधारे निवडून आलोत हे दाखवायला। पुढे बिहारमध्ये त्यांनी तिथल्या लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10,000 रुपये वाटले विधानसभेला। आणि आता तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, युपीमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ते जे योगी महाशय आहेत मुख्यमंत्री, मागील काही महिन्यांपासून रोजच्या रोज प्रचंड जाहिरातबाजी करून युपीच्या प्रगतीचे दावे करतायत। ते तर येत्या 2-3 महिन्यांनी तिथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक महिलेला तिथल्या तब्बल 50,000 रुपये देणार आहेत। किती? प्रत्येकी तब्बल 50,000 रुपये प्रत्येक महिलेला। अरे तुम्ही कामं केली आहेत ना, डांगोरा पिटता ना त्याचा रोज 2,500 रुपये खर्च करून राज्य प्रगतीपथावर आणले ना तुम्ही, मग इतक्या मोठ्या प्रमाणात रेवड्या वाटप कशासाठी? पण आता नरेंद्र मोदी त्याबाबत काही बोलणार नाहीत। मात्र मध्य प्रदेशात 1,000 रुपये वाटण्यापासून सुरू झालेलं हे भाजपचं रेवड्या वाटप आता प्रत्येकी 50,000 रुपयांपर्यंत पोहोचलंय। त्यातूनच या लोकांची प्रचंड घटलेली लोकप्रियता आणि त्यांच्या राज्य कारभारातील अपयश अधोरेखित होतंय। हे लोक पूर्णपणे नागडे झालेले आहेत आणि हजारो लाखो रील्स मधून केवळ जेनझीच नव्हे, आता तर त्यांच्यापेक्षा लहान जेन अल्फा पिढी सुद्धा आपल्या समोर रोजच्या रोज ते आणतंय यांचा पोकळपणा। या फ्रॉड लोकांची जाण्याची वेळ आता जवळ आलेली आहे मित्रांनो।